शेतकरी मित्रांनो नमस्कार. रुक्मिणी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, रुक्मिणी फार्म हे कायम नवनवीन प्रयोगामध्ये चर्चेत राहिलेलं आहे. तर त्याच पद्धतीनं 2009 साली ॲपल बोरचा प्रयोग आपल्या महाराष्ट्रामध्ये यशस्वी रुक्मिणी फार्म मार्फत झाला. त्याच्यानंतर 2013 साली म्हणजे 10 वर्षापूर्वी ड्रॅगन फ्रूटचाही आपला प्रयोग एकदम छानरित्या यशस्वी झाला. आणि ह्या 2 यशानंतर आता आपण गेले कित्येक वर्ष झालं पेरूमध्ये देखील आपण शेती करत आहोत, काम करत आहोत. पेरूचं आपण छान प्रकारे उत्पन्न घेत आहोत. पण सद्यस्थितीला जर बघता तर पेरूची अवस्था खूप बिकट होत चालली आहे, कारण लागवडीचं प्रमाण भरपूर प्रमाणात वाढत चाललेलं आहे. त्यामुळे मार्केटमध्ये येणारी आवक आणि रेटचे जे मिळत असलेली शेतकऱ्याला तफावत, तर ह्या गोष्टींकडे बघत असताना शेतकरी सध्या पेरूच्या बाबतीत थोडासा असंतुष्ट असं दिसत आहे. तर त्याला पर्याय म्हणून आपण पेरूमध्ये एक नवीन प्रजाती आता तुमच्या शेतकऱ्यांच्या समोर घेऊन येत आहे. माझ्या पाठीमागं बघत असाल तर ही एक थायलंडची नवीन व्हरायटी आहे, जी आपण स्वतः ही जी मातृवृक्ष बघताय ही थायलंडला स्वतः जाऊन आपण तिथली व्हरायटी आणलेली आहे. आणि याचे आपण आता प्रयोग देखील घेतलेले आहेत आणि प्रयोग अतिशय छान प्रकारे यशस्वी देखील झालेला आहे. माझ्या पाठीमागं बघत असाल तर ही जवळपास 1 वर्षाची झाडं आहेत. आणि ही झाडांचा कलर जर बघत असाल तर तो चॉकलेटी थोडासा रेडिश आहे. आणि जसं झाड आहे तसंच फळ पण आहे आणि तसंच त्यातला आतला गर पण आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा की कशा पद्धतीनं या प्रजातीच्या बाबतीत काय गोष्टी आहेत, कसा कलर आहे, फळ कसं आहे, साईज कशी आहे, या सगळ्या गोष्टींवरती ह्या व्हिडिओमध्ये चर्चा केली जाणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर शेतकरी मित्रांनो, चला तर मग बघूया की ह्या पेरूचं ॲक्च्युअल काय वैशिष्ट्य आहे, तो दिसायला कसा आहे, आतून कसा आहे, त्याचे बी कसे आहेत. तर ही तुम्हाला मी आता लाईव्ह दाखवणार आहे. तसं बघायला तर हा 1 वर्षाचा प्लॉट आहे. याला फळधारणा देखील झालेली आहे, चांगली फळधारणा झालेली आहे. साईज देखील खूप छान आहे. मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याच्या अगोदर तुम्ही एक्सायटेड असाल की ॲक्च्युअली आहे कसा हा पेरू, तर हे मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवते आता. तर इथं फोम आणि बॅगिंग केलेलं आहे. विदाउट फोम बॅगिंग आपला पेरू सक्सेस होणं खूप मुश्किल आहे. आणि इथं बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. तर अशा पद्धतीने याचा कलर आहे. आणि मी तुम्हाला इथंच ह्याच्यामध्येच लाईव्हमध्ये तुम्हाला हे फळ मी कट करून दाखवणार आहे. आणि बाकी इतर तैवान पिंकपेक्षा हा पेरू नक्कीच खूप हार्ड आहे, त्याच्यामुळे टिकवण क्षमता देखील ह्या पेरूची खूप छान आहे. हे बघा, आतील कलर सुद्धा किती छान आहे. एकदम पिंक असा हा कलर आहे. आणि याचे बी जर बघितले तर तुम्ही, तर पूर्ण सेंटरला बी आहेत. बाकी ह्या पूर्ण आउटर एरिया जो आहे इथं अजिबात सीड्स नाही आहेत आणि फक्त सेंटरला सीड्स आहेत. त्यामुळं ज्या ग्राहकाला, खाणाऱ्याला, ज्याला पेरू आवडतात ते बीजमुळं बरेच जण पोटाच्या विकारामुळे खायला हे होतात. तसं ह्या पेरूमध्ये बीज हे फक्त सेंटरला आहे. त्यामुळं आउटर साईडची खायला, गर खायला त्यांना खरंच ह्या ग्राहकांना खूप मजा येणार आहे. आणि ह्या पेरूला वेगळाच असा स्मेल देखील आहे. जसं आपण आता VNR खायला गेलो, क्रिस्पी खूप छान लागतो तो, पण त्याला कुठलाही स्मेल नाही किंवा पेरू खाण्याची फिलिंग येत नाही. पण तसं ह्या पेरूला कलर तर आहेच अट्रॅक्टिव्ह, ग्राहकाला आकर्षित करण्यासारखा, त्याचबरोबर याचा स्मेल देखील आहे आणि क्रिस्पीपणा आहे. तुम्ही जर बघितलं तर खूप हार्ड पेरू आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. अतिशय सुरेख असा हा, आणि गोडी देखील खूप छान आहे. बाहेरून बघू शकताय कशा पद्धतीनं ह्याचा कलर आहे. ह्याच्यापेक्षा अजूनही डार्क कलर येतो, फक्त याला प्रॉपर कवरिंग केलं पाहिजे. वरून पेपर जर मारला, पूर्ण अंधारात पेरू ठेवला तर कलर ह्याचा खूप छान पद्धतीचा येतो. आतून जर कलर बघितला, मी थोडं सूर्यागर करून दाखवतो, तर अशा पद्धतीतून आतून कलर आहे. आणि याचे सीड्स बघितले तर पूर्ण सेंटरला सीड्स आहेत. बाकी हा सर्व असा गाभा आहे. गोडी याची खूप छान आहे बाकी पेरूंपेक्षा. त्याच्यामुळे नक्कीच हे मार्केटमध्ये हा पेरू 100% चालणार आहे. ग्राहकाकडे गेला तर ह्याला परत पसंती 100% येणार आहे. त्यामुळं, आणि याची जर साईज बघायचं झालं, मी तुम्हाला आता ॲव्हरेज साईजबद्दल आपण बोलूया. तर मित्रांनो, पेरू पिकामध्ये साईजला खूप मॅटर आहे. मार्केटमध्ये साईजनुसारच बऱ्याच गोष्टी करतात. त्यामुळं ह्या पेरूचं विशेष म्हणजे 250 ते 400 ग्रॅमच्या मधली जो साईज आहे, ती जी साईज आहे ती भरपूर प्रमाणात आहे. त्याचबरोबर मोठी साईज देखील तुम्हाला ह्या पेरूमध्ये बघायला मिळते. इथं जर मी दाखवलं तुम्हाला तर ही बघू शकताय.
तर आपली अगदी व्हेणार एवढी सुद्धा साईज या पेरूला आहे, बघू शकता अशा पद्धतीनं. आणि बाकी फळांची संख्या देखील भरपूर आहे. हे झाड लहान आहे, पण इथं झाड जर हे झाड जर बघाल या साईडून जरा दाखवलं तर तुम्हाला बघायला मिळेल की फळांची संख्या देखील भरपूर आहे, कोंब भरपूर बसलेले आहेत. फक्त 1 वर्षाचं झाड आहे. जेवढा माल इकडं आहे तेवढाच माल तिकडं आहे. आणि इथं जर साईज बघाल तर ही बरोबर ॲव्हरेज साईज आहे जी मार्केटमध्ये हवी असते. जशी तैवान पिंकची वगैरे साईज आहे, अगदी त्याच प्रमाणात साईज आहे. अजून माल तयार झालेला नाही, पण इथं बघू शकता की अशा पद्धतीनं माल आहे. साईजचा विचार जर केला तर इथं बघू शकता. तर अशा पद्धतीने ॲव्हरेज साईज याची 250 ते 400च्या मध्ये राहते. मोठी साईज देखील आहे, 400 ते 800 ग्राम, 800 ग्राम, 900 ग्रामपर्यंत देखील याची साईज बनलेली आहे. ह्याचा अजून पूर्ण कलर यायचा आहे. सर्वसाधारण अशा पद्धतीनं पूर्ण कलर येतो. अजून पूर्ण तयार झालेला नाही आहे. तुम्ही बघाल पूर्ण हा हार्ड पेरू आहे. तुम्ही किती जरी प्रेस केलं तरीही होत नाही. म्हणजे याच्यावरून कळेल तुम्हाला की टिकवण क्षमता देखील ह्या पेरूची खूप छान प्रकारची आहे. आणि अजून बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतंय की हा पेरू बऱ्याच वर्षापासून आपल्याकडे आहे. होय, अगदी असंच दिसणारं झाड, अशीच लुक असणारी, असाच कलर असणारे जुना काळा पेरू बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरासमोर 1 झाडं 2 झाडं अशी होती. आमच्याकडे 10 वर्ष एक झाड होतं. सुरुवातीला मलाही असंच वाटलं की ही व्हरायटी सेम त्यातलीच आहे किंवा तीच व्हरायटी आहे. त्यासाठी पहिल्यांदा फक्त 20 झाडं आणली, लावली. पण जेव्हा त्याची फळधारणा आली आणि फळं खाल्ली, थायलंड देशात जाऊन जेव्हा खाल्ली बघितली, तेव्हा कळालं की ही ती व्हरायटी नाही आहे जी तुम्ही समजत आहात. हा पेरू पूर्ण डिफरंट आहे. ह्याची चव पूर्ण वेगळी आहे, ह्याची टेस्ट पूर्ण वेगळी आहे. तुम्ही जो काळा पेरू समजताय तो हा पेरू नाही आहे. हा पूर्ण वेगळा पेरू आहे. दिसायला झाड अगदी सेम त्याच्यासारखं आहे, पण त्याला लागणारी फळं आणि त्याची चव ही पूर्ण वेगळी आहे. त्याच्यामुळं गैरसमज होऊ देऊ नका आणि रोपं घेतानाही तुम्ही फसू शकताय. आता बऱ्याच ठिकाणी काळा पेरू हा पेरू असा समजून त्या काळ्या पेरूची रोपं दिली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यवस्थित खात्री करूनच ह्या पेरूकडं वळावं. त्याची जी साईन आहे, त्या पेरूचं पान वगैरे पूर्ण वेगळं आहे त्या काळ्या पेरूपेक्षा. त्याच्यामुळे शेतकऱ्याची तिथं थोडीशी फसवणूक होऊ शकते. त्यामुळे व्यवस्थित बाग बघून तुम्ही निर्णय घेणं योग्य राहील. बाग ह्या पिकाची निवड करायच्या अगोदर तुम्ही येऊन बागेत येऊन ह्या फळाची टेस्ट करा, फळाची साईज बघा, क्वालिटी बघा, फळधारणा किती आहे बघा, झाडाची मजबूतदारपणा कसा आहे, सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर अभ्यास केल्यानंतरच ह्या पेरूकडे वळला तरी चालेल. पण एवढं खात्रीनं आहे समजतंय की हा पेरू नक्कीच मार्केटमध्ये छान प्रकारे बूम करणार आहे. आणि माझ्या पाठीमागे बघताय अशी ही बाग आहे. तुम्ही कधीही येऊन भेट देऊ शकताय. हळूहळू प्रमाणामध्ये मी आता ह्याची लागवड वाढवत चाललेलं आहे. रुक्मिणी फार्ममध्ये हा प्लॉट जो आहे शेतकऱ्यांसाठी आता ओपन झालेला आहे. तुम्ही कधीही येऊन व्हिजिट देऊन ह्या फळाबद्दल, ह्या पिकाबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकताय. आणि बघू शकताय किती छान प्रकारे ह्याची वाढ आहे. इथं बघितलं तर हे आता झाड 1 वर्षापेक्षा कमी वय आहे, पण फळधारणा इथं बघू शकताय किती मोठ्या प्रमाणात फळधारणा झालेली आहे. अशा पद्धतीनं जर पेपर बॅगिंग केलं तर याला मिळणारा कलर आहे तो खूप छान प्रकारे मिळू शकतोय. त्याच्यामुळे थोडीशी मेहनत 100% आहे. मेंटेनन्स कॉस्ट तुम्हाला करावी लागेल, पण बाकी पेरूपेक्षा हा पेरू मार्केटमध्ये थोडं चालायला काही शंका राहिलेली नाही आहे. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, हा जो प्लॉट बघताय ह्या पेरूची आपण लागवड गेल्या वर्षी म्हणजे नोव्हेंबर 2023 साली केलेली होती. तर आज पेरू पूर्ण आपला काढणीस आलेला आहे. पहिला हार्वेस्टिंग देखील झालेला आहे. आणि आपण तर ह्याच व्हिडिओ आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आता बनवत आहोत. तर 1 वर्षानंतर आपण ही यशस्वी प्रयोग झालेला आहे. याचं पूर्ण ऑब्झर्वेशन निरीक्षण झालं की पेरू कसा, त्याची टिकवण क्षमता कशी आहे, साईज कशी आहे, क्वालिटी कशी आहे, कलर, टेस्ट, बऱ्याच सगळ्या गोष्टींची आम्ही याच्यामध्ये पाहणी केली. आणि हा पेरू नक्कीच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरण्यासारखा पेरू आहे. त्यामुळं ह्या पेरूला भविष्य येईल ह्या दृष्टीनं वाटल्यानंतरच आपण हे शेतकऱ्यांच्या पुढे ही व्हरायटी घेऊन येत आहे. तर अशा पद्धतीनं ह्या पेरूबद्दलचे आता नवनवीन व्हिडिओ नक्कीच तुमच्यासमोर येत राहतील. आणि हे नवीन येणारे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की तुम्ही लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्हाला माझे येणारे नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. तोपर्यंत धन्यवाद.